नागपूर महानगरपालिका देशातील पहिली 100% इथेनॉलवर चालणारी बस सुरू करतेय। येत्या 16 ऑगस्टपासून देशातली ही पहिली इथेनॉलवर चालणारी बस सुरू होणार आहे। ही बस ब्राझीलवरून नागपुरामध्ये दाखल झालेली आहे। कशी आहे ही बस याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत कोरटकर यांनी। देशात पहिल्यांदाच पूर्णपणे इथेनॉलवर चालणारी बस नागपूरमध्ये आलेली आहे ब्राझीलवरून। आणि ही आपण बस पाहू शकतो की पूर्णपणे ऑटोमॅटिक बस आहे आणि याला फंक्शनिंग कशा पद्धतीने केलेलं आपण पाहू शकतो की सगळ्या लांब बस आहे, त्याच्यामुळे पूर्ण चारही बाजूचं अंतर आणि त्याच्यावर ही डिस्प्ले होणार आहे। वेगळं एक प्रशिक्षण ड्रायव्हरला दिलं जाणार आहे। सोबतच बसची पूर्ण रचना जर आपण पाहिली तर एका म्हणजे रस्त्यावर चालणारा विमान आहे असं पूर्ण आपल्याला म्हणता येईल की सीट कम्फर्टेबल आहे। त्यासोबतच इथे जवळपास 18 ते 20 लोक उभे राहू शकतात। त्यासोबतच आसपास ज्या पद्धतीने प्रवासी बसतील त्यांना कशा पद्धतीने इथे सेटिंग अरेंजमेंट केलेलं आहे हे सुद्धा बघता येईल। आणि पहिल्यांदा आपण जय महाराष्ट्रावर बघतोय की ही नागपुरात दाखल झाल्यानंतर ही बस इथे आलेली आहे आणि 16 ऑगस्टला ही सर्वसामान्य लोकांसाठी खुली केली जाणार आहे। विशेष म्हणजे पॉल्युशन फ्री ही बस राहणार आहे, कारण की इथेनॉल हे 100% इथेनॉलवर चालणारी ही पहिली बस आहे आणि याची सुरुवात ब्राझीलपासून झाली होती। ब्राझील हे जगातलं सर्वात जास्त इथेनॉल निर्माण करणारा देश आहे आणि आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने इतर सिटी बसच्या तुलनेमध्ये अत्यंत सुंदर अशी ही डिझाईन केलेली बस आहे। त्यासोबतच पूर्णपणे एसी आहे। एसीचे इथे आपल्याला आउटलेट दिसतात आहे आणि त्यासोबतच प्रत्येक प्रवाशाला कम्फर्ट या बसमधून पाहायला मिळत आहे। सुरुवातीला एअरपोर्ट ते सीताबर्डीपर्यंत ही बस चालवायचा मानस महानगरपालिकेचा आहे। महानगरपालिका ही अद्ययावत बस जरी असली लाखो रुपये खर्च झाला ची बस असली, परंतु महानगरपालिकेला ही प्रायोगिक तत्वावर केंद्र सरकारकडून मिळालेली आहे, कारण की ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट हे नितीन गडकरी यांच्याकडे आहे। विशेष म्हणजे डिझेल आणि पेट्रोलचे वाढते भाव लक्षात घेता इथेनॉलवर चालणारी बस ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि त्यासोबतच शहरी भागामध्ये होणारं प्रदूषणाचं प्रमाण पण टळणार आहे। दिनेश सातपुतेसह प्रशांत कोरटकर, जय महाराष्ट्र, नागपूर।